हे बघा आपण अशी भेंडी कापून घेतली, स्वच्छ धुवून पुसून कापून घ्यायची. त्याच्यात हळद टाकले, थोडं मालवणी मसाला टाकला 1 चमचा, धनेपूड टाकली आणि आमचूर पावडर टाकायची. आमचूर पावडरमुळे चिकट नाही होत भेंडी. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तिखट टाकून घेऊ. काश्मीरी तिखट टाकते, थोडंसं तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे आपण चांगलं एकत्र करून घेऊ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आपल्याला. ही एकदा भाजी तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागते. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे छान कोटिंग व्हायला पाहिजे. बिलकुल म्हणजे बिलकुल चिकट होत नाही, काही नाही, खूप टेस्टी लागते. तुम्ही हॉटेलला खाल ना भेंडी मसाला अगदी तसा होतो. हे चांगलं घेतलं. आता आपण हे कढई लावून घेऊया. आता गॅस लावून घेऊ. हे बघा आता आपण गॅस लावून घेतला आहे, कढई पण पुसून घेतली छान. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं ना आपलं, छान तापू द्यायचं जरासं तेल आपल्याला. आणि छान आपण एकत्र केलेलं आहे ना, ते आपण आता तेलामध्ये टाकूया. बिलकुल पाणी टाकायचं नाही, वाफेवरच करायची ही भेंडी. खूप म्हणजे खूप छान लागते. तुम्ही 1 पोळी 2 पोळी खाता असाल तर 3-4 पोळ्या खा. तेलामध्ये आपली भेंडी किती छान होते बघा. किती छान कलर पण यायला लागला. आता तिला जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा बाहेर खूप पाऊस पडतोय, त्यामुळे काळे काळे ढग पण आहेत. त्यामुळे जसं लाईट प्रकाश कमी वाटेल तरी लाईट पण चालू आहेत माझ्या. बघा आता हिला आपण वाफेवर शिजून घेऊया. आता झाकून ठेवू आणि वाफेवर होऊ देऊ आपण हिला. बारीक गॅसवर करायचं, एकदम मंद आचेवर करायचं. छान शिजते मग ते. हे बघा आता असं आपण उघडून बघायचं. हे पाणी असतं ह्याच्यातच जाऊ द्यायचं, त्याच्यातच छान शिजते मग ते. ती छान झाली बघा मसाला भेंडी आपली. शिजली पण पुन्हा. हे बघा 2 मिनिटं अजून वाफवते, मग काढून घेऊ आपण तिला. हे बघा परत 1-2 चमच्याच्यात तूप टाकून द्यायचं. बघा किती छान झालं आपलं मसाला भेंडी. भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही, पोळीबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. बघा जवळून दाखवते मी तुम्हाला कशी झाली बघा आपली भेंडी. झाली ना एकदम छान. बघा त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते. झाला आपला मसाला भेंडी तयार झाली.